राऊतांना मला सांगायचंय, जे बार्शीचे आमदार आहेत, तुम्ही काय काढता माझं कुठला व्यवसाय कुठं आहे? ईडी माझं बघतेच आहे ना, मग ईडीला तर जबाबदारी जर भाजपने दिली आहे तर ईडी त्या बाबतीत लक्ष घालेल। आणि मी माझी प्रॉपर्टी कुठलीही लपून ठेवलेली नाही, काय कसा कष्ट केलाय हा मी केलाय मला माहिती आहे। आता बार्शीच्या शहराच्या बाजूली 400 एकर जमीन कोणाची आहे, कॉन्ट्रॅक्ट कुणी घेतलेत, कुणी त्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, कोणाची खडी कोणाची वाळू, कोणाचा तिथं व्यापारामध्ये सुद्धा पहिला भाव कोणाचा निघतो, व्यापाऱ्यांना का मागे बसावं लागतं, ते ह्या सगळ्या गोष्टी माहिती। आता सामान्य लोक तिथलीच जर मला सांगत असतील असं वातावरण आहे, दहशतीचं वातावरण आहे, गरीब मुला मुलींवर तिथं फक्त भूमिका ही त्यांच्या विरोधात घेतली म्हणून त्यांच्या खोटे कारवाई केल्या जातात, हे सगळं तिथे असणाऱ्या जनतेला माहीत आहे। जनता सब जानती है। त्यामुळे उद्या तुम्ही काही माझ्याबद्दल बोललं तर सगळे माझ्याकडे पुरावे आहेत। त्यामुळे आणि राहिला प्रश्न माझ्या प्रॉपर्टीचा, तुम्ही त्या बाबतीत काळजी करू नका। ईडी माझ्यावर लक्ष ठेवून आहे आणि त्या बाबतीत माझी किती कशी प्रॉपर्टी हे ईडीला माहिती आहे। तुम्हाला जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर मग केंद्रीय नेत्यांशी म्हणजे भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधा, ईडीशी थोडंसं बोला, त्यांच्याकडनं सर्व कागदपत्र घ्या आणि जे दाखवायचे दुनियाला ते तुम्ही दाखवा। मी घाबरत नाही आणि मी जर घाबरणारा असतो तर आत्तापर्यंत मी ईडीला कधीच घाबरलो असतो, पण आम्ही घाबरत नाही, कारण आम्ही खरी मराठी माणसं आहोत, आम्ही न झुकणारी माणसं आहोत आणि स्वाभिमानाला आणि विचाराला टिकणारी आणि जपणारी माणसं आहोत।